गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. 2026 मध्ये टेक रिलेटेड वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल आपण बोलत होतो. बिझनेस अनालिस्ट आणि युआय यूएक्स डिझायनर याबद्दल ऑलरेडी आपला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की तो व्हिडिओ बघा आणि लाईक करा. आज आपण बघणार आहोत एका नवीन डोमेन बद्दल, ते म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे नक्की कोण, डेली हा काय काम करत असतो, फ्रंट एंड वर्सेस बॅक एंड वर्सेस फुल स्टॅक, स्किल्स कोणकोणत्या लागतात, कोडिंग किती लेवलची लागते, सॅलरी किती असते आणि फ्रेशर्सने सुरुवात कशी करायची, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की सॉफ्टवेअर डेव्हलपर हे फील्ड तुमच्यासाठी आहे की नाही. आता सॉफ्टवेअर डेव्हलपर सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रॉब्लेम सॉल्व्हर आणि सोल्युशन बिल्ड करणारा. क्लायंट म्हणतो मला एक सिस्टीम हवी आहे, मग डेव्हलपर ती सिस्टीम डिझाईन करतो, बिल्ड करतो, टेस्ट करतो आणि मेंटेन करतो. ऍप, वेबसाईट, सॉफ्टवेअर हे सगळं डेव्हलपरमुळे चालत असतं. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक बँक आहे आणि तिला हवी आहे ऑनलाईन लोन सिस्टीम. मग डेव्हलपर काय काम करतो, डेव्हलपर ती डिझाईन करतो, लॉग इन सिस्टीम तयार करतो, लोन फॉर्म तयार करतो, बॅकएंडचं लॉजिक तयार करतो, डेटाबेस, सिक्युरिटी, युजरला सिंपल यूआय कसा दिसता आला पाहिजे यासाठी हा काम करत असतो. सॉफ्टवेअर डेव्हलपर रोज नक्की कोणकोणते कामं करत असतो, रिक्वायरमेंट समजून घेतो, नक्की क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, कोड लिहितो, बग फिक्स करतो, टीम सोबत डिस्कस करतो की अजून काय काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्यानंतर प्रोजेक्ट हा टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट फेजवर तो शिफ्ट करत असतो. आता डेव्हलपरचे वेगवेगळे टाइप्स कोणकोणते. फ्रंट एंड डेव्हलपर यूआय, बटन, लेआउट, युजर इंटरॅक्शन यावरती हा काम करत असतो. यासाठी HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट या गोष्टी तुम्हाला यायला हव्या. बॅक एंड डेव्हलपर लॉजिक, API, डेटाबेस, सिक्युरिटी यावर हा काम करत असतो. जावा, पायथन, नोड.js यांसारख्या गोष्टी यासाठी तुम्हाला यायला पाहिजे. फुल स्टॅक डेव्हलपर फ्रंट एंड प्लस बॅक एंड, म्हणजे एंड टू एंड सिस्टीम जो डिझाईन करतो तो असतो तुमचा फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक डेव्हलपर हा फ्रेशरसाठी खूप मस्त असा एक्सपोजर आहे. आता सॉफ्टवेअर डेव्हलपर होण्यासाठी नक्की कुठकुठल्या स्किल लागतात. परंतु लक्षात ठेवा, प्रोग्रामिंग लँग्वेज, एका कुठल्या तरी प्रोग्रामिंग लँग्वेजवरती तुम्हाला एक छान कमांड असणं फार गरजेचं आहे. जसं की जावा, पायथन, जावास्क्रिप्ट हे तुम्हाला आलं पाहिजे. DSAचं बेसिक्स, ॲरे, स्ट्रिंग, लूप्स, लॉजिक या गोष्टींवर काम करा. डेटाबेस, SQL आणि बेसिक डेटाबेसची डिझाईन तुम्हाला करता आली पाहिजे. SQL हे अनेक गोष्टींमध्ये हे तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळे SQL कडे फार लक्ष द्या. कम्युनिकेशन स्किल, टीमला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, काय इम्प्रूव्ह केलंय, काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे आणि का केलंय याचं व्हॅलिड रिझन तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. दादा, कोडिंग किती लेवलची लागते, फ्रेशरसाठी फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑलिम्पिक लेवलची नाही किंवा हॅकर लेवलची तर अजिबात लागत नाही, पण हा क्लिअर बेसिक असणं इम्पॉर्टंट आहे. लॉजिक बिल्डिंग आणि कन्सिस्टंट तुम्ही कोडिंगमध्ये असला हवात. 2 ते 3 तास जर का तुम्ही रोज एका छान रोडमॅपने अभ्यास केला तर नक्कीच सॉफ्टवेअर डेव्हलपर ही फील्ड तुमच्यासाठी आहे. आता इम्पॉर्टंट टूल्स कोणकोणते आहेत त्यावर आपण लक्ष देऊया. कोरमध्ये तो तुमचं VS कोड किंवा गिट आणि गिटहब. फ्रेमवर्कमध्ये रिॲक्ट, अँग्युलर, स्प्रिंग बूट, फ्लास्क आणि नोड यांसारखे फ्रेमवर्क. डेटाबेसमध्ये MySQL आणि MongoDB. आणि इम्पॉर्टंट प्रश्न, सॅलरी किती आहे. जर तुम्ही फ्रेशर आहात तर 3.5 ते 7 LPA पर्यंत तुमचं पॅकेज असेल. 2 to 4 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर 7 LPA to 15 LPA पर्यंत तुमचं पॅकेज असेल. 5 to 8 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर 18 LPA to 30+ LPA तुमचा पॅकेज असेल. रिमोट किंवा प्रोडक्ट कंपनी असेल तर 40 LPA पेक्षा जास्त पॅकेज तुमचा असू शकतो. स्किल्स, प्रोजेक्ट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांसारख्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर सॉफ्टवेअर डेव्हलपर ही फील्ड तुमच्यासाठी आहे. आता फ्रेशर्सने सॉफ्टवेअर डेव्हलपर कसं बनायचं, एक वन लँग्वेज घ्या आणि तिच्यावर छान कमांड तयार करा. DSAचं बेसिक शिका, डेटाबेस डिझाईन करायला शिका, फ्रेमवर्क आणि रिअल प्रोजेक्टवरती काम करा, गिटहब प्रोफाईल बिल्ड करा, स्वतःचा एक छान पोर्टफोलिओ तयार करा. जर तुम्हाला लॉजिक आवडतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतो आणि पेशन्स जर का तुमच्याकडे आहे तर सॉफ्टवेअर डेव्हलपर ही फील्ड तुमच्यासाठी आहे. आय होप सो सॉफ्टवेअर डेव्हलपरचा हा रोडमॅप तुम्हाला आता समजलेला असेल. इमॅजिन करायचंय तो एक दिवस येणार, आपल्याला मेल येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स यू गॉट सिलेक्टेड, आणि तुम्ही तुमच्या आईला कॉल करून सांगणार की आई मी सिलेक्ट झालोय.
त्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल, फक्त त्या आनंदासाठी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सायन्सवाला दादा हा नेहमी तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या स्टडी मटेरियल भेटणार आहे. इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा, युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन व्हिडिओसाठी पोरांनो कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या आहेत यासाठी तुम्ही कमेंट करून ठेवा. सायन्सवाला दादा या टीम मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.